प्रतिबिंब जनमानसांचे। गुन्हेगारांचे धाबे दणाणले। एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या क्रॉसरेडचा धडाका, अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले। जिल्हा पोलीस अधीक्षकपदी रुजू होताच मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या साखळीवर थेट प्रहार सुरू केला आहे। 1 मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर एसपी सुदर्शन यांनी कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी क्रॉसरेडचा नवा आणि प्रभावी फॉर्म्युला राबवला आहे। गेल्या 25 दिवसात पोलिसांनी जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू, वाळू तस्करी आणि गुटख्याच्या अड्ड्यांवर 929 पेक्षा जास्त ठिकाणी जोरदार छापेमारी केली आहे। या धडक मोहिमेमध्ये सुमारे 4,33,85,000 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक पोलिसांकडून माहिती फुटू नये म्हणून एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या ठाण्याच्या पोलिसांना पाठवून या कारवाया अत्यंत गोपनीयतेने आणि अचूकपणे करण्यात आल्या। यामध्ये नगर तालुका आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिंगार कॅम्पच्या पोलिसांनी धाडी टाकल्या। या धाड सत्रामुळे अवैध व्यावसायिकांसह पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांमध्येही मोठी धास्ती निर्माण झाली आहे। या मोहिमेअंतर्गत गावठी कट्ट्यांच्या 4 वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 7 कट्टे आणि 15 जिवंत काडतुसे जप्त केले असून या प्रकरणी एकूण 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हेगारीचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी कोणत्याही अवैध धंद्याची माहिती थेट एसपी सरांशी संपर्क साधून द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा